नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी आपण हा लक्ष्मी पावलांचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सेम डिझाईनमध्ये ही गोपद्म कशी बनवायची आहेत ते बघणार आहोत. तर याची बॅक स्टोरी अशी की आपल्या एका सबस्क्रायबरनी हे आपल्याला स्पेशली विचारलेलं होतं की या डिझाईनमध्ये गोपद्म करता येतील का. तर आपण त्याचा उत्तरमध्ये आजचं हे व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर बघा सेम डिझाईन्समध्ये बनवलेला आहे गोपद्म आणि लक्ष्मी पावले. तर सुरू करूया गोपद्म बनवण्यासाठी. तर आपल्याला सगळ्यात आधी एका धाग्यामध्ये 8 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व मोती आपण 5 नंबरचे यूज केलेले आहेत. त्यानंतर गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर सर्व मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची आणि एका मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर 3 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचा एक अशा 2 लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे आहेत आणि तो बघा पहिल्या कळीतला एक पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 लाल. ठीक आहे. खालचे 2 लाल ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. तर इथे 4 पांढऱ्या मोत्यांचे एक कळी तयार झाली, पाकळी तयार झाली. आता आपल्याला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. तर परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा एक पांढरा आणि खालचे 2 लाल ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचा एक पांढरा आणि खालचे 2 लाल. ठीक आहे. आता समोर आपल्याला परत ही 4 मोत्यांचीच कळी बनवायची आहे. त्यासाठी 3 पांढरे मोती यूज करणार, बाजूचा एक आणि खालचे 2 लाल ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. आता आपल्याला ही प्रोसेस 6 मोती खालचे जे लाल कलरचे मोती आहेत 6 मोती होईपर्यंत करायचं आहे. 7वा मोती जेव्हा येईल तेव्हा आपल्याला थोडंसं चेंज करायचं आहे. तर 6 मोत्यांपर्यंत आपल्याला अशा प्रकारे 3 पांढरे मोती ओवून ह्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा 7वा मोती आलेला आहे. 7वा मोती आल्यानंतर आपल्याला इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. पहिले आपण 3 ओवून घेत होतो, आता 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. बाजूचा एक पांढरा आणि खालचा एकच लाल, बाजूचा एक पांढरा खालचा एकच लाल ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता ही जी कळी बनलेली आहे 5 पांढऱ्या मोत्यांची त्यातले पहिलेचे जे 2 मोती आहेत, पहिले जे पांढरे 2 मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता इथपर्यंत सुई आणल्याच्या नंतर आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. अपोजिट साईडने छोटासा चौकोन तयार होईल. आता समोर सेंटरला यायचं आहे. चौकोनाचा जो टोक आहे तिथं यायचं खालच्या भागाला. त्यानंतर परत 3 पांढरे मोती ओवायचे आणि त्या टोकातनं सुई काढून घ्यायची. परत आपल्याला सेंटर भागाला यायचं आहे. ठीक आहे. वरचा जो एकदम खालचा जो मोती दिसत आहे चौकोनातला त्या मोत्यात यायचं. ठीक आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर परत इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा अशाप्रमाणे आपण हे 3 चौकोन बनवून घेतले. परत सेंटरला यायचं आहे. चौकोनाचा जो सेंटर भाग आहे तिथं यायचं. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. ठीक आहे. आता ही स्टेप थोडीशी वेगळी आहे. 4 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई काढली होती त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. तर हा 5 मोत्यांचा फूल तयार झाला. आता आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. ह्या 5 मोत्यांच्या फुलामधले समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पहिले ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्या मोत्यातनं सुई काढायची. म्हणजे बघा इथे परत हा चौकोन 4 मोत्यांचा फूल किंवा चौकोन तयार झालेला आहे. परत त्याच्या समोरचा सेंटरला घेऊन जायचं, टोकाच्या भागाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. आता इथे परत एकदा आपल्याला 5 मोत्यांचं फूल बनवायचं आहे. त्यासाठी 4 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 5 मोत्यांचं फूल तयार झालं. आता परत समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे बघा. आता इथपर्यंत आल्याच्यानंतर परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. परत या चौकोनाच्या सेंटरला यायचं आहे.
टोकाच्या मोत्यातनं सुई काढायची आहे। आता इथे अजून एकदा आपल्याला 5 मोत्यांचं फूल बनवायचं आहे। तर 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि त्या टोकाच्या मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा काढून घ्यायची आहे। तर बघा 3 5 मोत्यांचे फूल बनलेले आहे। आता आपल्याला समोरच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे, समोर यायचं आहे। आता इथे परत आपल्याला चौकोन बनवून घ्यायचे आहेत। तर 3 पांढरे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे। असं आपल्याला अजून 2 वेळेस रिपीट करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे इकडच्या साईडला पण आपल्याला 3 चौकोन बनवून घ्यायचे आहे, जसं आपण स्टार्टिंगला बनवलं होतं तसं। त्यासाठी परत 3 मोती टाकणार, चौकोनातनं काढणार, परत एकदा 3 मोती टाकणार, चौकोनातनं काढणार। तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 वेळेस चौकोन बनवून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडला, ठीक आहे। तर बघा ते जे 5 मोती आपण ॲड केले त्यामुळे एक छान असा कर्व आलेला आहे खाली, सुंदर असा। आता हे चौकोन बनवल्याच्या नंतर आता इथे सेंटरला आणून घ्यायची आहे सुई। आता इथे थोडंसं चेंज आहे बघा। तर आपल्याला 1 पांढरा, 1 लाल आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। 1 पांढरा, 1 लाल आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं आता सुई काढली होती त्या मोत्यातनं परत आपल्याला सुई काढून घ्यायची आहे, ठीक आहे। तर हे अशा प्रकारे एवढी कलाकृती तयार झालेली आहे। आता समोरच्या एका पांढऱ्या आणि एका लाल मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। आता ह्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 7 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। जसं दुसऱ्या साईडला 8 लाल मोती ओवले होते, आता इथे टोटल 8 होतील बघा। हे 7 ओवले आणि हा पहिलेचा जो लाल मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। तर हे 8 मोत्यांचे गोल तयार झाले। आता समोरच्या एका लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। समोरच्या लाल मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 3 पांढऱ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा जसं आपण पूर्वी करत होतो पाकळ्या बनवलेल्या आहेत तसंच सेम बाजूचा 1 पांढरा आणि खालचे 2 लाल ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आणि जसं तिकडच्या साईडला फूल बनलेलं आहे सेम तसंच इकडे बनवायचं आहे। त्यासाठी 3 पांढरे मोती ओवायचे आणि खालच्या बाजूचा 1 पांढरा आणि खालचे 2 लाल ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला सेम असंच रिपीट करायचं आहे टोटल 6 लाल मोती होईपर्यंत, ठीक आहे। पहिली पाकळी पकडून ते जी 5 मोत्यांची जी पाकळी आहे पहिली पाकळी ती पाकळी पकडून 6 लाल मोती होईपर्यंत आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे। असंच 3-3 पांढरे मोती आपल्याला ओवत जायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। असे 6 लाल मोती झाल्यावर आता जेव्हा 7वा लाल मोती येतो तेव्हा आपल्याला इथे फक्त 2च पांढरे मोती ओवायचे आहेत आणि पहिलेचा जो 1 पांढरा आणि खालचा 1 लाल ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। तर बघा अशा प्रकारे आता हा 8वा मोती असाच सोडून टाकायचा आणि आपल्याला समोरच्या आता ह्या मोत्यातनं जे लाल मोती आहेत त्या लाल मोत्यातनं सुई फिरवायची आहे। कुठपर्यंत? तर जी 4 पांढऱ्या मोत्यांची जी पाकळी आहे ना पहिली पाकळी त्याच्या अलीकडेच यायचं आहे, ठीक आहे। बघा 4 पांढरे मोत्यांची जी पाकळी आहे त्याच्या अलीकडच्या लाल मोत्यापर्यंत सुई फिरवली। आता ते जे 4 पांढऱ्या मोत्यांची जी पाकळी होती त्या पाकळीतनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे अशाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतरनं 1 पांढरा मोती ओवायचा। आता दुसऱ्या साईडचा जो पहिली पाकळी आहे 4 मोत्यांची त्याच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। तर हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल। त्यानंतरनं एक परत पांढरा मोती ओवायचा आणि इकडच्या पाकळीतल्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। आता आपल्याला हे जे 6 मोत्यांचे जे फूल तयार झालेले आहे ह्या मोत्यातनं परत एकदा सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून हे टाईट बसेल व्यवस्थित, ठीक आहे। आता एवढंच तयार झाल्याच्या नंतर आता बघा आपल्याला ती जी पाकळी आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई इकडच्या लाल मोत्यामध्ये आणून घ्यायची आहे आणि लाल मोत्यामधनं फिरवत आपल्याला एक छान घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे। 1-2 वेळा तुम्ही ही गाठ मारून घेऊ शकता। त्यानंतरनं एक्स्ट्रा धागा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपलं हे फायनल लुक जे आहे ते तयार झालेलं आहे आणि अगदी इझिली हे गोपद्म बनून तयार झालेले आहे, ठीक आहे। तर हे लाल कलरचे गोपद्म लाल आणि पांढऱ्या कलरचे बनवले होते। दुसरा एक आपण इथे पिवळा आणि पांढऱ्या कलरचा बनवलेला आहे हळदी कुंकू थीमवर, ठीक आहे। तर ही दुसरे एक गोपद्म आहे ज्यामध्ये आपण हे वरचे जे आहेत 10 लाल मोती यूज केलेले आहेत। जसं आपण लक्ष्मी पावलांमध्ये 10 मोती यूज केले होते सेम तसं आणि खालचं सेम आहे जसं इकडे घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जसं लक्ष्मी पावलं बनवली होती तसं देखील बनवू शकता। त्याचा व्हिडिओ मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देईल
त्याचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून ते बघून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या बाजूच्या पट्ट्या आहेत किंवा जे काड्या आहेत त्या देखील त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तर तुम्ही ते तिथून बघून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.